तुर्तास एमआयडीसी कडे जागा नाही, कारण जी आपली ऍक्टिव्हिटी आहे ती कमर्शियल मध्ये मोडते. एमआयडीसी मध्ये 3 प्रकारचे भूखंड असतात किंवा प्लॉट्स असतात. त्यामध्ये काही इंडस्ट्रियल, दुसरा आहे रेसिडेन्शियल आणि तिसरा आहे कमर्शियल. तर आपली ऍक्टिव्हिटी सर्व्हिस ऍक्टिव्हिटी कमर्शियल मध्ये मोडते, तर आपल्याला तो प्लॉट मिळू शकतो, पण तुर्तास आपल्याकडे एमआयडीसी मध्ये जागा नाही. नवीन ज्या एमआयडीसी होतील तिथं आपल्याला निश्चितच प्रयोजनासाठी जागा मिळेल. लातूर एमआयडीसी मध्ये उद्योगधंदे बंद आहेत, त्या ठिकाणी कारखाने बंद आहेत, रोजगार बंद आहे. मग ती जागा वापस घेता येईल का आपल्याला, आणि ज्याला पाहिजे त्याला देता येईल का, त्याबद्दल काय सांगा? प्रश्न महत्वाचा आहे. ज्या उद्योजकाला आपण प्लॉट देतो त्यांना ऍग्रीमेंट नुसार त्यांच्यासोबत जे ऍग्रीमेंट करतो त्यामध्ये 5 वर्षाचा कालावधी आपण नमूद करतो. त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये उद्योजकांनी भूखंड डेव्हलप म्हणजेच विकसित करणे, म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की बिल्डिंग कम्प्लिशन घेऊन त्यावर प्रोडक्शन सुरू करणे. जर उद्योजक ते करत नसतील तर तो प्लॉट एमआयडीसीच्या नियमानुसार नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार त्यांना संधी देऊन नोटिसा देऊन तो रितसर परत घेतला जातो, आणि परत घेतलेला भूखंड हा एमआयडीसीच्या प्रचलित धोरणानुसार पुन्हा रिअलॉट केला जातो. जसं की ई ऑप्शन असेल, त्यानंतर मिलाप आहे, या पद्धतीने तो पुन्हा गरजू उद्योजकांना वाटप केला जातो. तुम्ही जो म्हणताय की लातूरमध्ये, माझ्या माहितीप्रमाणे लातूरमध्ये बहुतांश प्लॉट हे ऑक्युपाईड आहेत. काही उद्योग उत्पादनाचा बंद पडले असतील, परंतु असं कोणताही प्लॉट नाही की तो रिकामा आहे. तरी आपण म्हणताय तर त्याची आम्ही खात्री करू एकदा. परत खात्री करा. भाडे तत्वावर देतात आणि भाडे त्याच्याकडून पुढच्या कस्टमरकडून जास्त घेतात. असे भाडे तत्वावर आपल्या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितो. एमआयडीसीच्या जो प्लॉट वाटप होतो उद्योजकात, तो वाटप झाल्यानंतर त्या ठिकाणी पोट भाडे करू उद्योजक दुसऱ्या एका उद्योजकाला तो भाड्याने देतो, तर त्याला परमिशन देण्याची एमआयडीसी मध्ये तरतूद आहे. तर आता आपण समजा एखाद्या उद्योजकाला आपला प्लॉट आहे आणि आपण भाड्याने दिलेला आहे, तर तुमच्या दोघांमध्ये जे काही अग्रीमेंट होईल लिगल लायसन्सचं, त्यामध्ये एमआयडीसी डोकावत नाही जनताने. किंबहुना एखादा प्लॉट आपल्याला वाटप झालाय आणि त्याचं ट्रान्सफर किंवा आपण दुसऱ्याला विकला तो, तर तो व्यवहार किती झाला याच्यामध्ये एमआयडीसी डोकावत नाही. एमआयडीसीचे जे काही प्रचलित धोरण आहे त्यानुसार ते चार्जेस वसूल करून ती परमिशन रितसर दिली जाते. दुसरा भाग त्यामध्ये, जर कोण विदाऊट परमिशन सबलेट करत असेल किंवा पोट भाडेकरू देत असेल तर त्या पोट भाडेकरूची दंडात्मक कारवाई करण्याची सुद्धा तरतूद त्या ठिकाणी आहे. आणि असा सर्वे वेळोवेळी एमआयडीसी मार्फत केला जातो आणि त्या पद्धतीने त्यांना नोटिसा देऊन दंडात्मक कारवाई केली जाते. अहमदपूर एमआयडीसी मध्ये पाणीच नाही आहे माझ्या उद्योगाला. ठीक आहे, मी बोललो आपल्याला येतो, आम्ही दोघं तिघे येतो, तिथे बघू आपण काय करता येते. त्याची पडताळणी मी करतो. विषय पाण्याचा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बघतात, मी एकदा खात्री करतो. आणि पण त्यांना घेऊ, तिथे एक बैठक घेऊ. एमआयडीसीचे जेवढे अहमदपूरची उद्योजक असतील त्यांच्यासोबत त्यांच्या अडचणी ऐकून घेणं, असं तिथंच आपण बैठक घेऊ. यस सर. माझा प्रश्न असा आहे, आता या ठिकाणी जे काही उद्योजकांनी प्रश्न उपस्थित केले, भाड्यानं देण्याचा असो किंवा जागा उपलब्ध आहे का